आई, ए आई, काय रे विरू? बोल, काय पाहिजे होतं? की आईला हात मारत होतो. आजपासून तुला काय पाहिजे काय नको हे सगळं मीच बघणार आहे. मी आहे ना, तुझी राजकीय कारकीर्द मीच घडवणार आहे. बोला, काय काम होतं? सभेला जायचं होतं ना. अरे मग मी तयारच आहे की. चला मग. चल. आई, 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 मला माहिती तू अशी दचकून का उठलीस ते. मी राजकारणात गेलोय, सभा घेतोय, असं स्वप्न पडलं ना तुला? अरे एवढं न सांगता माझ्या मनातलं सगळं कळतंय, तरी बी हे सगळं कशासाठी रे पोरा? मला नाही जायचं राजकारणात. दुरा एवढा फक्त शांत होऊ देत. हे पद बीत खांद्यावरचं सगळं उजं उतरून ठेवीन आणि कायमचं विसर्जन करेन. माझं लेकरू तरी. बरं चल, मला लई काम आहेत, मी निघतो. बरं. वहिनी, वहिनी, वहिनी. आज एवढ्या दिवसांनी दादासाहेबांचा शेर तुम्ही बाहेर काढलात. वीरू राजकारणात वडला गेला म्हणून तुम्हाला भ्या वाटते, पण तुम्ही काय पण काळजी करू नका. जे साहेबांचं झालं ते वीरूचं अजिबात होणार नाही. भाऊ, आईचं काळीच नाही काढायचं तुम्हाला. अहो, अगोदरच नवरा गमावला ना, आता पोरग नाही गमवायचं मला. वहिनी, आपल्या वीरूला काय सुद्धा होणार नाही. आता वेगळा आहे, लई वेगळा आहे. उलट एक दिवस तोच खऱ्या खुन्याचा शोध काढून त्यांना शिक्षा करतो का नाही बघा तुम्ही. मम्मी, तालुका युवा अध्यक्षाचं राहिलं, आम्हाला उपाध्यक्षाचं तरी पद द्यायला सांगते. वाईच लांब उभायच म्हणून, नाहीतर एक खाडकट कानाखाली लावली असती बघ तुझ्या. का? काय चुकीचं बोललो मी? विरू अध्यक्ष आणि तू उपाध्यक्ष, त्याच्यापेक्षा खालचं पद माझ्या पोराच्या वाट्याला आल्याला मला अजिबात चालणार नाही. जी तुझ्या बापाचं झालं ती मी तुझं होऊ देणार नाही. तुझा बाप बनला होता भावाचा बैल, पण तू तुझ्या भावावर हुकूमत गाजवायचीस. माझ्यानंतर तूच या घरचा आणि गावचा कारभारी आहेस. परत जर त्याच्या खालचं पद मागितलंस तर याद राख. पण आता तर मला कुठलं पदच मिळणार नाही. त्या वीरूलाच युवा अध्यक्ष करतायत ना. अजून झाल्याला नाही. मी त्याला युवा अध्यक्ष होऊ देणार नाही. काकी बोललो होतं. गावातनं वळुगत फिरून झालं असेल तर घरातली थोडी कामं बी करा. हे बघ, आमदार साहेब येणार आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते किती असतील ते काही सांगता येत नाही. तेव्हा चहासाठी दूध घेऊन ये. जी. आणि हो, रानात जाऊन गुरांना पाणी पाजून ये, परत वेळ मिळणार नाही. आणि ऐक, वैरण कापून गुरांना खायला घालून ये. आणि येता येता साखर कारखान्यात जाऊन ऊसाच्या बिलाचं काय झालं त्याची चौकशी बी करून ये. जी. अरे आमदार साहेब येतील आता, जा पटकन. हा जी. एवढं सगळं करून तो घरी कधी यायचा कांचन? का तुला लई घाई झाली होय लेकाला युवा अध्यक्ष करायची?
का त्रास झाला? आमचा पाय चुकून पडला, जसा तुझा विरू चुकून राजकारणात पडला. विरू नाही पडणार राजकारणात. त्यानं शब्द दिलाय मला. किती तो साळसूतपणाचा आव्हानायचा. तू म्हणायचं तो राजकारणात येणार नाही आणि त्यानं गपचूप दुसऱ्या पक्षात जायचं नाटक करायचं आणि पद आपल्या पदरात पाडून घ्यायचं. लय चांगलं जमतं ग तुम्हाला. अगं असं काय बी नाही आमच्या मनात. आणि तूच माझ्याकडनं शब्द घेतला होतास ना. ते आवाज बंद. मला शहाणपण नाही शिकवायचा. तुम्ही दोघं काय नाटकं करताय चांगलं माहिती आहे मला. या घरची कारभारी नाही मी. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. काकी आमदार साहेब आलात बाहेर. वीरूबाई काय घरात कुठंच दिसणार. आता पद्याचा कार्यक्रम कसा होणार? नमस्कार. नमस्कार चमत्कार राहू द्यात. विरूला बोलवा पटदिशी, म्हणजे कार्यक्रम करून आम्ही जायला मोकळं. वय 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 उरकून टाका पद्याचा कार्यक्रम. मला बी त्याला युवा अध्यक्ष झालेलं कधी एकदा बघीन असं झालंय. विरूलय धडपडी बर का, पण हा राजकारणाचा विषय आहे त्यात तो लयच कमी पडतोय. पृथ्वी लयच उजवा. जी पृथ्वीकडे आहे ते त्याच्याकडे नाही. वेळेची किंमतच नाही जी राजकारणात लय महत्वाची. त्यात काम करायला 2-4 पोरं हाताखाली घे म्हटलं, नेतृत्व गुणच नाही. आता हे सगळं पृथ्वीत आहे, पण मी म्हणलं साहेबांचा निर्णय अंतिम. आता पक्षानंच ठरवलंय, त्याला मी तर काय बोलणार. विरूचा जनसंपर्क दांडगा असा ऐकलाय मी. हा तर का लय दांडगा. मागच्या वेळेला सभेला येताना माणसं गोळा कर म्हणून सांगितलं होतं. 5 माणसं घेऊन आला. लय दांडगा जनसंपर्क आहे त्याचा. आणि पृथ्वीला काही सांगितलं नाही तरी 200 माणसं जमा केली होती त्यानं. नाही म्हणजे पोरग मनानं लय साधं आहे, पण जरा जबाबदारी आले की ढेपाळत. पण पक्षाची जबाबदारी म्हणजे लय मोठी जबाबदारी. तीच त्याला झेपल का नाही याचा विचार करून झोपच उडली आमची. पण आता पक्षानं ठरवलंय तर करेल जीव ओतून काम. माझा मस्त जीव आहे हो त्याच्यावर. पण वाटतं कोवळ्या पोरावरती एवढी राजकारणाची जबाबदारी देऊन त्याची आणि पक्षाची वाहतात नको करायला. आता पक्षानंच ठरवलंय, त्याला मी तर काय बोलणार. तुम्ही काय बी बोललात तरी पद विरूलाच द्यायचं ठरवलंय. बोलवा लवकर त्याला. आता आम्ही एवढं सांगितलेलं आमदार साहेब येणार आहेत लवकर ये. इथं दूध आणायला पाठवलेलं अजून आला नाही बघा. आता दूध आणायला गेलाय का कुठं गेलाय कुणाच ठाऊक. अंकुशरावाच्या पक्षात तर गेला नसेल ना तो. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्याला बोलवा, नाहीतर पद द्यायचा कार्यक्रम इथंच रद्द करू आम्ही. मामा तिकडच्या पाईपला जॉईंटर लावून घ्या. हो लावतो. हा हा. हे बिरे, मी आल्याशिवाय युवा अध्यक्षपदाचा कार्यक्रम सुरू करू नका, आधीच सांगून ठेवतोय. कसला कार्यक्रम? इथं रानातली कामं करतोय मी, काकीने सांगितलेली. काय? अरे आमदार तर तुझ्या घरी येऊन बसलेत. आत्ता माझ्या पुढून गाड्या गेलेत. काय? आमदार साहेब घरी आलेत? काकीने मला दुधा नाही सांगितलेलं. आता कधी नेऊन देणार? बरं ठेव ठेव तू, मी बघतो. अरे अरे ऐक तरी माझं. हे बिरे ठेवलंय ना. कार नाही टेन्शन मध्ये दिसतोय. अरे बिर्याच्या घरी दूध पाहिजे. वीर्याला दूध पाहिजे. ए काय रे कसली गडबड? अरे वीरूबाईला दूध पाहिजे. विरूबाला दूध पाहिजे. विरूबाला दूध पाहिजे होय. विरूला दूध पाहिजे होय. विरूला दूध पाहिजे होय. वीरूला दूध पाहिजे का? वीरूला दूध पाहिजे वे.
आज कशी दिसते मी? इथं परिस्थिती काय आणि तुझं चाललंय काय? लग्नाला निघाली आहेस का तू? इथं माझं पद गेलंय आणि तुला तू कशी दिसते त्याचं पडलंय? तुम्हाला ना माझं काही कौतुकच नाही. तुम्ही बसा रडत, मी चालले. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार नमस्कार. साहेब, मला नाही वाटत आता वीरू येईल. आपण दुसऱ्या नावाचा विचार करायला पाहिजे. आमदार साहेबांनी बसून ह्यो बाहेर खुशाल फिरतोय. अहो, ज्याच्यानं दूध आणायला होईना तो सत्ता काय आणणार? आमदार साहेब, सुनबाई मॉडर्न असल्या तरी चांगले संस्कार आहेत. काकी, आता काय आपलं काम होत नसतं. साहेब, मग आपण पृथ्वीला पद देऊया का आता? आम्हाला विरू कुठे कळत नाही तोपर्यंत हे पद कुणालाच देणार नाही. दुधाच्या नावाखाली चुना तर नाही ना लावला तुम्ही आम्हाला? माझी तर आता खात्रीच झाली आहे, विरू अंकुशरावाला जाऊन मिळालाय. आम्ही निघतो आता. कांचनताई, विरूनं असं का केलं हे आम्हाला कळायला पाहिजे. चला रे. काकी, वीरूबाईला दूध पाहिजे होतं ना, ही घ्या. काकी, वीरूनं दूध सांगितलं होतं. ए कांचन, विरूला दूध पाहिजे होतं ना, हे घे दूध. वय वय बाई, भांडे परत द्या, वय वय. नाहीतर देतील ठेवून. नाग्या, काय रे ही? अरे दूध पाहिजे होतं ना तुला. दीपे, ही दूध घेऊन जा. एवढं दूध ठेवायचं कुठं हो काकी? हातातलं. काय रे हिरू, कुठं होतास इतका वेळ?
आमदार साहेब कधीची वाट बघतात तुझी. वेळेची काय किंमत आहे का नाही तुला? माफ करायची, रानात काम करत होतो. माफी कसली? ज्याला नुसतं लिटरभर दूध पाहिजे म्हणून लोकांनी घरापुढं दूध संघच उभा केलाय, अशा युवा तालुकाध्यक्षाला पक्षाकडनं 1000 गुन्हे माफ. तुझ्या एका हक्काला गाव धावून येतंय म्हणजे इथल्या लोकांची मनं जिंकली असतो. तुला अध्यक्षपद देण्याचा आमचा निर्णय योग्यच आहे याची खात्री पटली आहे आम्हाला. यशवंतराव, तुम्ही पद द्या म्हणालात म्हणून हे सगळं घडलं. साहेब टाका मग युवा अध्यक्षपदाचा फाडा आमच्या वीरूच्या गळ्यात. लोकशक्ती पक्षाच्या तालुका युवा अध्यक्षपदी राजकारणातलं युवा नेतृत्व राजवीर सूर्यवंशी यांची आम्ही एकमताने निवड करीत आहोत. वीरूभाईंचा 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 वीरूभाईंचा. अरे असं तर असं, तसं तर तसं. वीरूभाई आला राजकारणात, आता धमाका होणार धमाका. वीरूभैया वस्तूनाडू अंदर किंटिक पंपिస్తున్నాడు. असं तर असं, तसं तर तसं. वीरूभैयांचा वीरूभैयांचा भल्या भल्यांची खुर्ची जाणार आणि विरोधकांच्या छावणीत धमाका होणार धमाका.